सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासक काळातील सर्व विभागीय कामकाजाचा समन्वयित लेखाजोखा आज पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत आयुक्त सत्यम गांधी IAS यांनी प्रशासक काळात राबविण्यात आलेल्या कामकाजाचा वस्तुनिष्ठ सांख्यिकीय आणि विभागनिहाय रिपोर्ट कार्ड सादर केला. यामध्ये सामान्य प्रशासन, वित्त पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, नगररचना, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, अग्निशमन, माहिती तंत्रज्ञान, करवसुली, उद्यान, वाहतूक व निवडणूक विभागांसह सर्व विभागांच्या कामगिरीचा एकत्रित आढावा देण्यात आला. शहर विकासाची नवी सर्वसमावेशक दिशा आणि पुढील नियोजनाची माहितीही यावेळी माध्यमांसमोर मांडण्यात आली. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जर कोणाचा बांधकाम परवानगी यायचा आहे तर एकच कामासाठी यावं लागत होतं, ते होतं आपला झोन दाखला घेणं. तर झोन दाखला घ्यायची पण प्रोसेस आपण पूर्णपणे ऑनलाईन केलेली आहे आणि ती कुठलाही पर्सन झोन दाखलाच्या वेबसाईटवर अप्लाय करून झोन दाखला ऑनलाईन घेऊ शकतात. त्याची पण 90% काम झालेले आहे, 10% काम कंप्लीट करून त्याची पण कमिशनिंग आता पुढच्या काही 2-4 दिवसात आपण करणार आहोत. हे सगळे आपल्याला महत्वाचे विषय होता. अतिक्रमणाच्या बाबतीत ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे, RTS सेवा बाबतीत सांगितलं आहे. अग्निशमन विभागाचं सांगू इच्छितो की महानगर रोड येथे नवीन अग्निशमन केंद्राचं काम कंप्लीट करून त्यांना मान्यता. नमस्कार. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकामध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आपल्याला सांगितलं गेलं मागच्या 2 वर्षात प्रशासकीय काळामध्ये काय काय आपल्याला उपलब्धी होती आपल्याला सांगू इच्छितो. सामान्य प्रशासकीय काळामध्ये जवळपास 350 लोकांना त्यांना मुख्य प्रमाणात देण्यात आली होती, जे आता आपल्याला तरी दिलं नाही. त्याच्यासोबतच जीवनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रत्येक वाहनावर GPS आम्ही लावलेलं आहे आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याचे लाईव्ह ट्रॅकिंगचे पण उपलब्ध सुद्धा आपण देण्यात आहोत. त्याच्यासोबतच PWDच्या टेंडर्समध्ये पारदर्शकप्रमाणे आपण टेंडर राबवून जवळपास मागच्या DPDCमध्ये 6.5 कोटीचं बजेट आपण केलं. ह्या DPDCमध्ये आतापर्यंत 1.5 कोटीचं बजेट केलं. MCAPच्या कामात अजून 1.5 कोटीचं बजेट केलं आणि 25-26च्या DPDCमध्ये पण जवळपास तेवढंच 7 कोटीचं बजेट होणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यामधून आपण अजून फंड्स आणून अजून वर्क्स वगैरे सँक्शन करता येईल. त्याच्यासोबतच महानगरपालिकामध्ये पहिल्यांदा आताच्या शौचालयामध्ये AC शौचालय बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण 10 कम्युनिटी टॉयलेट बसवणार आहोत. त्याच्यासोबतच 50 पेड पर्सनल टॉयलेट वगैरे बसवणार आहोत. हे सगळे प्लस कुपवाड स्कीममध्ये कुपवाड ड्रेनेजचे जे काम चालू आहे त्याच्यामध्ये 270 किलोमीटरपैकी 243 किलोमीटर ड्रेनेज काम कंप्लीट झालेले आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये कुपवाडचं काम पण कंप्लीट होईल. 10 किलोमीटरवर सोडून बाकी सगळं रोडचं डिस्ट्रिब्युशन पण करण्यात आलं आहे आणि आपण महाराष्ट्र पूर्ण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आहे च्या अंतर्गत नंबर 1वर आहे. हे पण सांगायला होतो आहे. हे सगळे काम आपण मागच्या 2 वर्षात केलेले आहोत. पुढे पण आपण करणार आहोत. बरेच काम आता पेंडिंग आहे, बरेच काम आपण हाती घेतलेले आहे. हे सगळे काम करून आपण सांगली, मिरज, कुपवाडच्या लोकांसाठी एक चांगल्या लोकांना प्रशासन देण्यासाठी आणि येणाऱ्या बॉडी पण कटिबद्ध. सर, राहिलेले पेंडिंग काम आहे किती दिवसापर्यंत पूर्ण करू? पेंडिंग काम वेगवेगळे असतात. काही रोडचे काम आहे, काही वॉकिंग ट्रॅकचे काम आहे, काही लाईटचं काम आहे. ते पण काम आम्ही टप्प्याटप्प्यात सगळे 2 महिना, काही 3 महिना, काही 1 वर्ष सगळे पूर्ण करू. सध्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. अनेक लोकांची चावे घेतलीत. लहान मुलं परवा एक जण त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे त्यासाठी? महानगरपालिका आता मोकाट कुत्र्यांसाठी एक सेपरेट शेल्टर, डॉग शेल्टर करणार आहे. त्याच्या प्रपोजल पण DPDC इथून पाठवलेलं आहे. ते मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर 150 कुत्र्यांच्या केजेस आणि 500 कुत्र्यांचे ओपन शेल्टर आपण तयार करू आणि ते आपण नियोजन करणार आहोत. ठीक, धन्यवाद. चलो बाहेर घेतो. संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट.